नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जीडीसी अकॅडमीमध्ये। मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय। सार्वजनिक क्षेत्रातील या 26 कंपन्यांचं केंद्र सरकार करणार आहे खाजगीकरण। तर सध्या नुकतीच हाती आलेली एक माहिती आहे आणि त्या माहितीमध्ये काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे। विशेष करून हे पब्लिक सेक्टर जे काही कंपनीज असतात किंवा हे कोणत्या कंपन्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या कंपन्या, त्यांची नावं काय आहे, ह्या सगळ्या कंपन्या मी तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, जेवढ्या काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत ते सध्याला केंद्र सरकार ह्या खाजगीकरण करणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आरटीआय मधून ही माहिती ही समोर आली आणि आता आरटीआय मधून माहिती समोर आल्यानंतर आपल्यासाठी पण तेवढंच महत्त्वाचं बनते की अपडेट हे। आणि कधी कधी विचारले जाते की करंट अफेअर मध्ये तुम्हाला की खालीलपैकी कोणत्या बँका ह्या खाजगीकरणाच्या लिस्टमध्ये आहेत किंवा तुम्हाला जोड्या लावामध्ये दिलेले असेल त्यावेळेस आपल्याला हे माहिती असणं खूप गरजेचं बनते। तर मित्रांनो, या आपल्याला सध्याची जर परिस्थितीचा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की देशाची सध्याची चिंताजनक जी आर्थिक परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये आर्थिक विकास दरासंदर्भात समोर आलेल्या ज्या काही आकडेवारी तुम्ही दिवसेंदिवस ज्या न्यूजला बघता त्या देशासमोर तुम्हाला आर्थिक संकट हे गडद होताना चित्र आपल्याला बघायला मिळतं। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही अजून एक आहे की कोरोनाचा प्रादुर्भावामुळे हे आर्थिक स्थिती ही बिकट होत आहे। सध्याचे जे काही जीडीपी वगैरे तुम्ही रोजच्या रोज दिवसेंदिवस न्यूजच्या माध्यमातून ऐकता, पण परिस्थितीची इतकी चिंताजनक आहे की सार्वजनिक क्षेत्रातील ज्या कंपन्या आहेत मित्रांनो, त्या सरकारला आपली हिस्सेदारी हे विकण्यासंदर्भातील योजना तयार करत आहे आणि या संदर्भात 27 जुलै 2020 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक महत्त्वाची घोषणा करताना आपला केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील काय घोषणा केली होती तर 23 कंपन्यांचे खाजगीकरण करणार असल्याचं सांगितलं होतं। मग या निर्णयाला निर्मला सीतारामन यांनी आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिरवा कंदील दाखवला, याचा अर्थ त्याला मंजुरी दिलेली आहे। मग सीतारामन यांनी जेव्हा ही घोषणा केली मित्रांनो, तुम्ही बघा खूप महत्त्वाचं म्हणजे एकूण किती आहेत, 26 कंपन्या आहेत आणि 26 पैकी जर 23 कंपन्या ह्या खाजगी क्षेत्रामध्ये हिस्सेदारी विकणार आहेत याबद्दलची माहिती ही जर समोर आली आरटीआयच्या माध्यमातून तर आपल्याला पण तेवढं अपडेट राहणं गरजेचं आहे। ह्या कोणत्या कंपनीज आहेत, तुम्ही आतापर्यंत अर्थशास्त्र या विषयामध्ये ह्या बघताच कंपन्या, ठीक आहे, तर ह्या कोणत्या कंपन्या आहेत ते। मग आता या प्रश्नाला दिलेल्या ज्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं 26 कंपन्यांना नावाबरोबर कंपन्यामध्ये असणारी सरकारी वकिलीची जी काही सरकारी मालकीची हिस्सा आहे तो विकला जाणार आहे आणि ह्या कंपन्याच्या बाजार मूल्यावर अवलंबून असणार आहेत आणि त्या म्हणजे सरकारनं असं स्पष्ट केलं। या संदर्भात आपल्याला बऱ्याच न्यूजपेपरनी बऱ्याच वृत्तपत्रांनी याच्याबद्दलची माहिती सुद्धा दिली आहे। आता माहितीच्या अधिकारामधून हे समोर आलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही एक एक जर कंपनीचा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल हे कोणत्या कंपन्या आहेत। तर बघा, तुमच्या समोरच मी आता एक लिस्ट देतो। तर एक तुम्हाला सुरुवातीपासून अत्यंत मोठ्या आणि महत्त्वाच्या कंपन्या ह्या सरकारच्या दृष्टिकोनातून आहेत त्या सुद्धा सध्याला परिस्थितीचा आढावा घेता ह्या जी आर्थिक स्थिती त्यांची चांगली नाही आहे म्हणून सरकारने याच्यामध्ये हिस्सेदारी खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे। जो हिस्सा आहे तो विकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, म्हणजे त्याला आता हिरवा कंदील दिला, याचा अर्थ त्याला मंजुरी मंत्रिमंडळाने दिलेली आहे। त्याच्यामध्ये प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग प्रोजेक्ट इंडियन लिमिटेड, पवन हंस लिमिटेड, B&R कंपनी लिमिटेड, एअर इंडिया, त्याच्यानंतर सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, सिमेंट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, इंडियन मेडिसिन अँड फार्माक्युटिक कॉर्पोरेशन लिमिटेड, अशा जवळजवळ तुम्हाला 23 कंपन्या आहेत। 26 कंपन्या आहेत आणि या 26 पैकी 23 कंपन्या ह्या सरकार यांचा हिस्सा जो आहे तो विकणार आहे। तर ते आता आपल्या दृष्टिकोनातून तुमच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे ते तुम्ही एक्झाम ओरिएंटेड बघा मित्रांनो। याच्यामध्ये आता जास्त तुमचं स्वतःचं तुम्ही जर म्हणाल की सरकारने हे चुकीचं काम केलं वगैरे वगैरे, भविष्यात आपल्याला सरकारसोबतच काम करायचं आहे आणि ते पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कारण दिवसेंदिवस काही जसं LICचा तुम्ही जर विषय घेतला त्याच्यामध्ये खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला, बाकीच्या अजून जसं रेल्वेज आहे त्याच्यामध्ये
खाजगीकरण, जसं मुंबईचं विमानतळ असेल, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अशा बऱ्याच काही गोष्टी येतात ज्या प्रायव्हेट सेक्टरकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या न्यूज आपण रोजच या न्यूज पेपरला ऐकत असतो आणि त्याच्या माध्यमातून आता हे एक नवीन आपल्या समोर न्यूज आली, जे की ऑलरेडी जुलै महिन्यामध्ये याचं डिस्कशन झालं होतं मंत्रिमंडळाने आणि आता आरटीआयच्या माध्यमातून ही नवीन माहिती समोर आली. तर आता हे फिक्स आहे की या 26 कंपन्या सरकार हे खाजगीकरण करणार आहे. खाजगीकरण बऱ्याच गोष्टी सांगितल्या सरकारने की बाबा याच्यामध्ये पारदर्शकता वगैरे वगैरे. तर ह्या आहेत गोष्टी. तर मित्रांनो, तुमचं याच्यावर काय मत आहे? तुम्ही नक्कीच ॲज अ भविष्यात सरकारसोबत तुम्हाला काम करायचं या दृष्टिकोनातून तुमचं एक मत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही मत असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. आपण तुमच्या वेलकम असणार आहे तुमच्या कमेंटचं. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही आता 2020च्या दृष्टिकोनातून जर अभ्यास करत असाल आणि 2000चा आता नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि तुम्हाला क्विक रिव्हिजन पाहिजे असेल 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात वगैरे असं, तर तुम्ही एक समग्र NCERT नावाचे एक पुस्तक आहे आणि तुम्हाला माहिती आहे की असं एकही पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध नव्हतं जे की सहजरित्या तुम्हाला सगळा जवळपास NCERTचा भाग कव्हर करेल. फक्त याच्यामध्ये सामान्य विज्ञान नाही आहे जे की तुम्ही आपल्या स्टेट बोर्डमधून ते कम्प्लीट करू शकता. पण याच्यामध्ये तुम्हाला इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि जे तुम्हाला टॉपर येतात ते म्हणतात की NCERTचा बेस वाचा. तर हे तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. यांचे लेखक डॉक्टर रमेश रुनवल आणि गौरव कोटेचा हे आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जर यांच्याशी संपर्क करायचा असेल तर तुम्ही हा नंबर आहे क्विक लर्न पब्लिकेशन पुणे यांच्यासोबत संपर्क करू शकता. हा नंबर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हे जे आता पुस्तक दिलेलं आहे 380, याच्यामध्ये तुम्ही वाटल्यास कॉल करताना GDCचा उल्लेख करा. तुम्हाला जवळपास 50-45% वगैरे तुम्हाला इथे डिस्काउंट पण मिळेल. तर हे काय. आणि मित्रांनो, माझ्या बॅचेस सुरूच आहेत सध्याला अनअकॅडमीवर. या अनअकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही सध्या रिव्हिजन करू शकता. अजून मी फास्ट ट्रॅक बॅचेस रिव्हिजनसाठी घेऊन येतोय. त्या बॅचेसचा तुम्ही लाभ घेऊ शकता. NCERTची बॅच आहे त्याचा पण जवळपास फायदा घेऊ शकता. जवळजवळ हे कम्प्लीट करतोच आहे आता. NCERTची बॅच सुद्धा जिओग्राफीच्या माध्यमातून एकलव्य बॅच आहे, गरुड झेप बॅच आहे आणि हे खूप माफक दरात आहे मित्रांनो. काही दिवसानंतर म्हणजे अजून 3-4 दिवसानंतर, 5 दिवसानंतर जी तुम्हाला फीस दिलेली आहे स्ट्रक्चर, आता सध्या तुम्ही जे दिवसाला 11 रुपये खर्च करून तुम्ही एवढं सारं फॅसिलिटी यूज करू शकता अनअकॅडमीच्या माध्यमातून. तर मित्रांनो, ती जी फीस आहे ती वाढलेली आहे, त्याच्यात वाढ होणार आहे. ही वाढ एवढी होणार आहे की तुम्हाला जे सध्याचा अमाऊंट आहे 7,500 रुपये, यावरती तुम्हाला 40% पेक्षा जास्त अमाऊंट ही वाढ होणार आहे. याचा अर्थ तुम्ही धरून चाला की राज्यसेवा जर तुम्हाला 24 महिन्यासाठी घ्यायची असेल तर तुम्ही 10,000 ते 11,000 रुपये एवढी किंमत होणार आहे याची. तर हे एक अपडेट महत्त्वाचं आहे. तुम्हाला लवकरात लवकर याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या. GDC लाईव्ह हा कोड जर वापरला तर तुम्हाला 8,000च्या जागी सध्याच्या स्थितीमध्ये 2 दिवसात 3 दिवसामध्ये तुम्ही हा 7,500 मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. तर तुम्हाला अजून काही अपडेट हवा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये अपडेट करा. तुमची कमेंट टाका, मी नक्कीच. आणि लवकरात लवकर आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल आपण सुरुवात करणार आहोत लाईव्ह मध्ये. पूर्ण ही सिरीज करू कंप्लीट. त्याच्यानंतर बाकीच्या असे एक सिरीज करून आपण रिव्हिजन पूर्ण करणार आहोत येणाऱ्या एक्झाम मध्ये. आता मी तुम्हाला रोज लाईव्ह येणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला MCQs हे सुरू करू आपण परत एकदा. MCQs कारण आपल्याला सराव खूप करायचा जास्तीत जास्त. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. बाय. टेक केअर.